इथे सबमिट. हॅलो. हॅलो. हा, काय कसं काय चाललंय? बरं चाललंय तुमच्या दयेने. मी ऐकलंय की कावेरीला कॅफेची जबाबदारी दिली. हो, आत्ताच तिला अकाउंट समजावून सांगितलं, म्हणजे कॅश वगैरे अकाउंट मध्ये कशी भरायची तस. अच्छा, म्हणजे कॅफेचे कॅशचे व्यवहार सुद्धा तीच करणार आहे. हा, आता तेही काम दिलंय. तेवढा विश्वासच टाकलाय रत्नमाला मॅडमने. बरं, मी काय म्हणतो, माझं एक काम कराल का? सांगा ना सर. हो, पण त्यासाठी तुम्हाला तिच्या कम्प्युटरचा पासवर्ड लागेल. तोच तर तुम्ही मिळवून द्यायचं आहे. देऊ शकाल ना? हो, पण ते बघा, तुम्ही काहीही काळजी करू नका. नाही नाही, तुमच्यावर काही येणारच नाही हो. आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला तुमचा वाटा सुद्धा मिळेल. मग हरकत नाही. ठेवू? काय मग स्वारी एकदम खुशीत दिसते आज. काय झालंय? काही नाही ग, कावेरीसाठी नवा खड्डा खणायला घेतलाय. वा, नाही पण यावेळी तरी भरोशाचा माणूस निवडा, नाही तर काय त्या खड्ड्यात तुम्ही पडाल आणि मग आम्हालाही पाडाल. त्यावेळी मी स्वतःच प्लॅन एक्झिक्यूट करतोय. नाही, त्या कावेरीला दोघांच्या नजरेतून कायमचं उतरवलं ना आणि परत गुहागरला पाठवलं तर नावाचा सुदर्शन नाही. नाही, करेक्ट आहे तुझं. आपण एक काम करूया, गुहागर मध्ये आपल्या रिसॉर्ट साठी अजून एक जागा शोधून ठेवूया. नाही रे, त्या केसचा रिझल्ट जो लागेल तो लागेल. हे बघ, रिसॉर्ट साठीचा आपल्याकडे डिझाईन वगैरे सगळं रेडी आहे. आपण काही झालं तरी रिसॉर्ट बांधणारच आहोत. मग एक काम करूया, 1-2 दिवसात प्लॅन करूयात आणि गुहागरला जाऊन येऊयात आणि रिसॉर्ट साठी नवीन जागा बघूयात. हा, ओके, चलो, बाय बाय बाय. शीबाई, कशाला काही ना अर्थच नाही. जाऊ दे, मला कळतच नाही मी कशाला राहते या शहरात. यापेक्षा ना मी गावी होते तेच बरं होत. काकू, काय झालं? नाही, मुंबईला कशाला शिव्या घालताय? तुम्हाला कोणी काय बोललंय का? मला फक्त नाव सांगा, मी बघतो काय करायचं ते. प्लीज, कुणाची मला बोलायची टाप नाहीये. मला जर कोणी काही बोललं ना तर त्याची चांगली शाळा घेऊ शकते मी. विषय असा आहे की मी गेले होते मार्केटमध्ये भाजी आणायला, पण तिथे ना टाकळा, ना कंटोली, ना चाकवत, ना आंबाड्याचा पाला, कुठलीच भाजी नव्हती. ह्या सगळ्या कोण आहेत? तुमच्या शाळेतल्या हरवलेल्या मैत्रिणी आहेत का? त्यांना शोधायला गेला होतात का मार्केटमध्ये? झालं, उगीच तोंड दिलंय म्हणून काही वाटेल ते बोलत सुटायचं नसतं. भाज्या आहेत या सगळ्या, आणि या सगळ्या रानभाज्या श्रावणात मिळतात आणि त्या श्रावणातच खायच्या असतात. काय? ह्या सगळ्या भाज्या? थँक गॉड, बरं झालं नाही मिळाल्या, तर मलाच खाव्या लागल्या असत्या. काकू, माझा ना आज काहीतरी मसालेदार खाण्याचा मूड आहे. पण अहो, उलट बोलताय तुम्ही.
श्रावणात मसालेदार खायचं नसतं. हे का आता नवीन काढलंय? मला चांगलंच माहितीये श्रावणात नॉनव्हेज खायचं नसतं, मसालेदार खायचं नसतं. हे काय नवीन काढलंय तुम्ही? तुमचं आपलं काहीतरी नवीनच असतं दरवेळी. अहो हे बघा, श्रावणात की नाही वातावरणात हवामानात बदल होत असतात, त्यामुळे पचायला हलकं असं काहीतरी खायचं असतं. तुम्हाला ती कविता माहितीये का? श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून ऊन पडे. कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. नशीब त्या कवितेचं. पुढे काय आहे? क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून ऊन पडे. याचा अर्थ हवामानात वातावरणात सतत बदल होत असतात की नाही, त्यामुळे आपली पचनशक्ती सुद्धा त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करत असते. आपण फक्त जड काही खायचं नाही, त्यामुळे पचनशक्तीला त्रास होऊ शकतो. अर्थात ह्या दिवसांमध्ये ना वाताचा त्रास सुद्धा होऊ शकतो, त्यामुळे या सगळ्याला पूरक असा आहारच घ्यायचा असतो. म्हणून या सगळ्या रानभाज्या खायच्या असतात. होय काय? हे माझ्यासाठी हे सगळं नवीनच आहे. मला नव्हतं माहिती हे सगळं. कसं माहिती असणार? आपणच आपल्या संस्कृतीचा हात सोडल्यावर कसं समजणार आहे सगळं? तुमचा काय गोंधळ झालाय माहितीये? तुम्ही ना या सगळ्या सणवारांऐवजी डे आणले. डे, हा डे तो डे, त्यामुळे हे असं होतंय. मुळात ना सण जोपर्यंत आपण साजरे करत नाही तोपर्यंत त्याचं महत्व नाही आपल्याला कळणार. हे सण काही असेच नाही आलेत. प्रत्येक सण हा आपल्याला त्या त्या वेळेच्या हवामानानुसार वातावरणानुसार कुठला आहार घ्यावा याचं महत्व पटवून देत असतो. का चालू इथे? मी इथे तुमच्याशी काहीतरी बोलतीये, तुम्ही माझं ऐकत नाही आहात. लक्ष नाही आहे तुमचं माझ्या बोलण्याकडे. ना आहे ना, लक्ष आहे. नाही, तुम्ही जे काही सांगताय ना ते बाहेर शोधण्याचा प्रयत्न करतोय. काय? तुम्ही म्हणालात ना श्रावण मासी हर्ष आणि मानसी कुठेतरी बाहेर चोहीकडे दौडतायत. हा, ते हर्ष आणि मानसी कुठे दिसतायत का ते बघतोय मी. झाला फालतू विनोद करून झाला. हा, मी करतो ते फालतू विनोद आणि तुम्ही. मुळात या कवितांचा अर्थ कळायला ना थोडीशी बुद्धी असावी लागते. असो, तुम्हाला माझं बोलणं ऐकायचं नाहीये ना? जाते. हो, ही बॉटल पुन्हा फ्रीज मध्ये ठेवण्याच्या संस्कृतीत बसत नाही वाटतं आपल्या. हे बरं विसरल्या काकू. श्रावणात मानसी आणि हर्ष. मम्मा सुद्धा हेच म्हणाली. आता सध्या मला रत्नमालाचं मन जिंकणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यांचा विश्वास माझ्यावर बसायलाच हवा. आणि वेळ पडली ना तर मम्माशी मी भांडले असं सांगितलं तरी चालणार आहे. त्यामुळे जर मी तुमच्याशी भांडले तर वाईट वाटून घेऊ नका. हा, म्हणजे असं समजा की त्या रत्नमालाचं मन जिंकण्यासाठी मी उगाच नाटक करते. हा, हे बरं आहे. म्हणजे कायम माझाच बळी. त्यांचं काही फिसकटलं तर हे माझ्यावर टाकून मोकळे होतात. आता तू ही मलाच बोल लावून मोकळी हो का? तर तुम्हाला रत्नमालाचं मन जपायचंय? नाही, जपा जपा, सगळ्यांनी त्या रत्नमालाचंच मन जपा. मी काय कोपऱ्यात कुठेतरी खितपत पडून राहते सगळ्यांच्या शिव्या खात, अशी आश्रितासारखी कायम. तरी कुठे काय किंमत राहिली आहे माझी या घरात आता? कुणी यावं आणि टपली मारून जावं अशी गत झाली आहे माझी. हे बघ, मला कळतंय तुझं काय होतंय ते. थोडे दिवस कळ का. एकदा का कावेरी आणि रत्नमाला आपल्या मार्गातून बाजूला झाले ना की मग आपण त्या रत्नमालाला सहज संपवू शकतो. एक दिवस तुला ह्याची भरपाई नक्की मिळेल. एक दिवस तुम्ही सासू सुनांना या घराच्या मालकीण म्हणून दिमाखात मिरवाल. त्यासाठी आत्ता थोडा अपमान सहन करावा लागेलच ना. सानिया बरोबर बोलते, तेव्हा जरा डोकं शांत ठेव. काय काय बोलणं चाललंय?